ऐहिक्य परत्र दोन्ही शेतांची आडते, मुंड मुंड तेथे कुडवाडिये. उचलोनी पेंडी कासिया समुळे, मग पुण्य काळी ओलवले. गरुडटके दोन्ही शेताची बुजावणी, दशकुडपणे नाम घोष माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 आणि आजपासून त्यातला श्लोक क्रमांक 17 आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायात 156 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. सहस्रयुगपर्यंतम अहर्यद ब्राह्मणो विदु, रात्रिं युगसहस्रांतांते अहोरात्र विदो जनाः. काळाचं मोजमाप आपण वर्षामध्ये करतो महाराज. वेळ तासामध्ये आणि काळ वर्षामध्ये मोजतो. किती वर्ष आयुष्य आहे त्यावरून आपल्याला कल्पना येते. सहस्र युगपर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदुः, अर्थात मानवी गणनेनुसार 1,000 चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होत असतो महाराज. म्हणजे पुराणामध्ये जे 4 युग सांगितलेले आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, या 4ही युग गेले म्हणजे एक आवर्तन होतं किंवा एक चतुर्युग त्याला म्हटलं जातं. अशी 1,000 म्हणजे 1,000 चतुर्युगाचा उलटल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होत असतो महाराज. आता विचार करा, या प्राकृत विश्वाचा म्हणजे या मृत्यूलोकाचा कालावधी मर्यादित असतो. कल्पाच्या चक्रामध्ये तो गणला जातो. 1 कल्प, 2 कल्प, 3 कल्प असं. 1 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस, म्हणजेच 1,000 चतुर्युग. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली हे एक फेरी झाली किंवा हे 1 चतुर्युग झालं. असे 1000 वेळेस ते चतुर्युग गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होत असतो महाराज. आणि त्यालाच आपण 1 कल्प असं म्हणतो. या 4ही युगाचं मिळून 1 चतुर्युग होतं. आता कलियुगात आपण उपस्थित आहोत. 5,000 वर्षाचा कालावधी कलियुगाचा उलटून गेलेला आहे, परंतु अजूनही प्रचंड कालावधी शिल्लक आहे महाराज. कलियुगाचा एकूण कालावधी मानवीय वर्षानुसार, आपण जे वर्ष म्हणतो 365 दिवसाचं, त्या वर्षानुसार 4,32,000 वर्ष कलियुगाचं आहे. विचार करा, 32,000तले 4,00,000 तर अजून तसेच बाजूला ठेवा, 32,000तले फक्त 5,000 वर्ष गेलेले आहेत. तरीसुद्धा कलीचा प्रभाव इतका प्रखरतेनं जाणवतो महाराज. संतांनी वर्णन केलेलं आहे. 5 वर्षाची बाला दाता भ्रतार मागेल, 9 वर्षाची बाला गरवार राहील. 5 वर्षाचीच मुलगी पुढं पती मागणार आहे महाराज, माझा विवाह करा म्हणणार आहे. आणि 9 वर्षाचीच, आताच बघा मॅच्युरिटी पिरियड किती कमी होत चालला आहे. त्याला
कारणं आमचे सौंदर्य प्रसाधनं, आमचे सोशल मीडिया, अशी वेगवेगळे कारणं जरी असले, आहार, या सर्व कारणामुळं किंवा कल्चर, आमची संस्कृती, लोप पावत असलेली संस्कृती, पाश्चात्यांचं अनुकरण, या सगळ्यांचा जर विचार केला तर संतांनी कलियुगाचं जे वर्णन केलेलं आहे, घरोघरी फिरतील नारी, ते चित्र आपण आज पाहतोय महाराज. कलियुग 4,32,000 वर्षाचं आहे. त्याच्या आधीचं होऊन गेलेलं द्वापार युग 8,64,000 वर्षाचं होतं. त्याच्या आधीचं त्रेता 1,29,06,000 वर्षाचं होतं. आणि सत्ययुग 1,72,08,000 वर्षाचं होतं. या सगळ्यांची बेरीज केली तर जवळपास 4,32,000 वर्ष, संख्यासुद्धा आपल्याला लिहिता येणार नाही. या 4,32,000 वर्ष, 4,32,00,000 नाही, 4,32,00,000 वर्ष. आणि हे इतका कालावधी म्हणजे एक चतुर्युग. आणि असे 1000 चतुर्युग म्हणजे त्याला अजून हजारानं गुणा, काय होईल ते बघा. तितका कालावधी म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. आणि या एक दिवसामध्ये 14 इंद्र बदलत असतात महाराज. म्हणजे 13 इंद्र लोप पावतात, आयुष्य त्यांचं संपत असतं. भगवंतांना या ठिकाणी हे सांगायचं आहे, माऊलींना हेच वर्णन करायचं आहे की जपी तपी असो, संन्यासी असो, इतकंच काय, इंद्र असो, ब्रह्म असो, आएगा सो जाएगा. जो आला आहे त्याला मरण आहे. जन्म जिथं आहे तिथं मरण आहे महाराज. एक 1000 फेरे झाल्यानंतर एक दिवस होत असतो. आणि कलियुगात अधर्म इतका वाढीला लागलाय महाराज आताच, की भगवंत स्वतः कलंकी अवतार घेतील आणि मग पुन्हा संपूर्ण युग नाश पावेल आणि पुन्हा प्रलय होऊन नव्यानं सृष्टी उत्पादित होईल. या युगानंतर युगे येतात आणि जातात, परंतु असं असलं तरी ज्याला भगवत धामाची प्राप्ती झालेली आहे त्यांना मात्र याची कसलीच झड नसते. त्यांना या मृत्यूलोकी याची आवश्यकताच पडत नाही, कारण ते सर्वार्थानं मुक्त झालेले असतात, भोगवृत्तीतून सुद्धा निवृत्त झालेले असतात आणि अतिशय सात्विकपणे भगवत धामाच्या ठिकाणी मुक्तानंद ते घेत असतात. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 156 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, जै चौकडिया सहस्र जाये, तै ठाये ठाओ विळूची होये, आणि तैसेचे सहस्र वरिये पाये रात्री जेथ. प्रमाण सांगितलं, आपण चिंतन केलं, ते प्रमाण सांगितलं. जै चौकडिया सहस्र जाये, असे चतुर्युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, या 4 युगांचं एक आवर्तन किंवा एक फेरा. या चौकडिया, या 4 युगाची चौकडी, अशा 1000 चौकड्या, म्हणजे प्रत्येक युग 1000 वेळेस येऊन गेल्यानंतर जो कालावधी होईल, तै ठाये ठेव विळाची होय, तो एक दिवस आहे. आणि तैसेची सहस्रवरिये पाहे रात्री जेथ, रात्रीचा सुद्धा पिरियड तेवढाच आहे महाराज. आता मृत्यूलोकी सुद्धा तसंच आहे ना. 12 दिवसाचं ढोबळमानानं आपण दिवस म्हणतो आणि 12 दिवसाची रात्र म्हणतो. रात्र झोपेत जात असते, म्हणजे अर्ध आयुष्य आमचं झोपेत जात असतं महाराज.
आणि उर्वरित अर्ध्या आयुष्यामध्ये म्हणजे 100 वर्षाचं जर आयुष्य असेल तर 50 वर्ष आमचे झोपेत जातात. झोप खाते आमचे 50 वर्षाचं आयुष्य. राहिलेल्या 50 वर्षामध्ये बाल्यावस्थेमध्ये काही कळत नाही, तारुण्यात परमार्थ करण्याचं भान राहत नाही, वृद्धापकाळामध्ये परमार्थ करता येत नाही. त्यात पुन्हा रात्रीने नेले अर्ध बाळपण जरा आणि व्याध. तारुण्याचा पिरियड कमी आहे. राहिलेल्या 50 वर्षामध्ये काय काय आहे तुकोबाराय प्रमाण मांडतात, त्याचं प्रमाण सांगतात की नेले रात्रीने ते अर्ध बाळपण, बाल्यावस्थेचे 14-15 वर्ष, पुन्हा जरा शेवटचे 20-25 वर्ष म्हातारपणाचे, म्हणजे 35 वर्षाचा हा पिरियड झाला. आणि राहिलेल्या 15 वर्षामध्ये त्यात पुन्हा व्याधी आहेत, जरा आणि नंतर व्याधी. सर्दी पडसा खोकला आहे. सर्दी झाली तर 3 दिवस आपण काही काम करत नाही महाराज, नुसत्या शिंका येत राहतात, डोकं बधीर होऊन जातं. आयुष्यातले 3 दिवस अशी किती वेळेस सर्दी होते, किती वेळेस ताप येतो, किती वेळेस टायफॉईड होतो, किती वेळेस थंडीत अंग भरून येतं. या व्याधी ज्या आहेत शरीराच्या अनुषंगाने येणाऱ्या, या व्याधीसुद्धा आमचं आयुष्य बरंचसं खर्ची करून टाकतात. मग उरतं काय? उरलेल्या आयुष्यामध्ये प्रपंचही करायचा आहे आणि खरं तर त्याच पिरियडमध्ये परमार्थही साधायचा आहे. कारण प्रपंचाला जसं यौवन लागतं, तारुण्य लागतं प्रपंच करण्याकरता, तसा परमार्थ करण्याकरता सुद्धा तारुण्यच लागतं महाराज. म्हातारपणामध्ये परमार्थ होत नसतो. आता वाटतं आम्ही वैष्णोदेवीला जावं, आम्ही अमरनाथ बाबाला जावं, आम्ही केदारनाथ बाबाला जावं, 4 धाम करावं, रामेश्वरला जावं, द्वारकेला जावं, पण नाही महाराज. जगन्नाथपुरीला जावं, बद्रीनाथाला जावं, पायी वारी करावी, पण हे फक्त मनोगतच राहून जातं. कुठलंच आम्ही काही करू शकत नाही महाराज. हाय हाय करत आला तसा जीव निघून जातो आणि अंतिम साध्य प्राप्त करायचं तसंच राहून जातं. पुन्हा कर्मफळ निर्माण झाल्यामुळे पुन्हा या मृत्यूलोकी येतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. या चक्रव्यूहातून सुटकाच होत नाही. म्हणून मन ताब्यात ठेवता आला पाहिजे, भगवंताच्या चरणी लीन करता आलं पाहिजे. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू. या भवसागरातून तारून जायचं असेल तर मनच परमार्थाच्या दृष्टीनं तयार व्हावं लागतं. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू 84चा. मन जसं या भवसागरातून तारून नेतं, अंतिम साध्याची प्राप्ती करून देईपर्यंतचं बळ या मनाच्या एकाग्रतेत आहे. तेच मन जर जीव भरकटत गेलं तर 84 लक्ष फेऱ्यांमध्ये पुन्हा फरफटत आणतं. हेही तेवढंच सत्य आहे महाराज. म्हणून काळ किती मोठा आहे हे न पाहता त्या काळात आम्ही सावध किती आहोत हे पाहणं जास्त गरजेचं आहे. उद्याचा परमार्थ मी आजच करायला पाहिजे, कारण परमार्थामध्ये नेहमी तातडी करायची आहे. तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया धरोनी हृदया माझी हरी. भगवंताचं नाम मुखामध्ये घेऊन हृदयस्थ करून या संसार बंधनातून आम्हाला बाहेर येता आलं पाहिजे, मोकळं होता आली पाहिजे. मुक्तानंद याच देही आम्हाला अनुभवता आला आहे. म्हणून करावी तातडी परमार्थाची. परमार्थामध्ये तातडी करायची आहे, घाई करायची आहे, कारण पुढचं क्षण आपला आहे की नाही सांगता येत नाही महाराज. म्हणून माऊली वर्णन करतात, जई चौकडिया सहस्र जाये तई ठाये ठाओ वेळोची होय आणि तैशेची सहस्रवरिये पाहे. रात्री जेथं काळ त्याचं कार्य करतो आहे. आपल्याला घालून दिलेलं जे मर्यादित आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये अंतिम साध्याची प्राप्ती कशी करून घेता येईल याचं चिंतन आम्ही सदैव करत राहायला पाहिजे. आणि असं चिंतन केलं तर परमार्थ निश्चित प्रगत होत जातो आणि भगवत धामाची प्राप्ती सहजपणे होते.
मानवी जीवनातलं अंतिम साध्य सहज प्राप्त होऊन जातं. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.